नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एका बाजूला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची सगळ्यांकडून तयारी चालली आहे आणि पुढच्या 2-4 दिवसात दसऱ्याच्या आसपास किंवा दसरा संपल्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा होईल. पण त्याच वेळेला आता हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन विधानसभा निवडणुकींच्या निकालाचे आकडे समोर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या या निवडणूक चर्चेला एक वेगळं वळण मिळालेलं आहे की हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालाचा प्रभाव महाराष्ट्राच्या मतदानावर कितपत पडू शकतो. जसा हरियाणामध्ये एकूण राजकीय विश्लेषक, त्यांची आकलन आणि मतचाचण्या, एक्झिट पोल यांचे आकडे या सगळ्याला बगल देत देत हरियाणाच्या मतदाराने जो चमत्कार घडवला आणि ऐतिहासिक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण केली की हरियाणामध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा भाजपचं सरकार किंवा भाजपचं बहुमत आलेलं आहे. याचा प्रभाव महाराष्ट्रावर काय पडू शकतो याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे. कालपर्यंत महाविकास आघाडीचं हमखास यश असं गृहीत धरून बोलणारे जे जे कोणी राजकीय विश्लेषक, पत्रकार वगैरे वगैरे होते, पक्षीय नेते, प्रवक्ते होते, त्यांची बोबडी वळलेली आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित करण्यासाठी गयावया करणारा उबाठा शिवसेनेसारखा पक्ष काँग्रेसचा कान पकडून बघा काय झालंय, मित्र पक्षांना विसरलात तर त्याची कटू फळं तुम्हाला हरियाणात चाखायला लागली, असं संजय राऊत सांगायला लागले. या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर हरियाणाच्या निकालांनी महाराष्ट्रावर काय प्रभाव पडलाय ते तुम्हाला लक्षात येऊ शकेल. मुद्दा असा आहे मित्रांनो, की एका बाजूला हे हरियाणाचे निकाल आले असताना त्याच्या आसपास किंवा त्याच्यानंतरही एक गोष्टीच्या बातम्या फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या एकूण डिस्कोर्समध्ये, की बघा शरद पवारांनी जाळं टाकलं, त्याच्यात अमुक तमुक अडकले, अजितदादांना सोडून हे लोक शरद पवारांकडे जायला लागले, ही चर्चा आपण ऐकतोय. भाजपचे अमुक तमुक नेते हे काँग्रेसच्या गळाला लागलेले, शरद पवारांच्या सापळ्यात अडकलेले आहेत. ते कोण घाटगे कोल्हापूरचे, हे भाजप सोडून, हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवारांकडे आले. त्यामुळे भाजप कसा खिळखिळा झालेला आहे याची वर्णनाच्या वर्णन शरद पवारांचे चाहते रोजच्या आकलनातून, विश्लेषणातून सांगत असतात. पण कधीतरी याचा विचार कराल का की इतक्या सहजपणे भाजपचे अनेक नेते भाजपला सोडून शरद पवारांकडे जात असतील तर भाजप त्याविषयी आदळ आपट का करत नाही. जी गोष्ट आज तुम्ही शरद पवारांचं गुणगान म्हणून सांगता की भाजपचे हे लोक शरद पवारांकडे आले किंवा शरद पवारांनी त्यांना गळाला लावले, असं मोठ्या कौतुकाने सांगणारे लोक विसरतात की काल परवा ज्या हरियाणा विधानसभेचे निकाल आले त्याच्या आधी सुद्धा भाजपमधून अनेक लोकांची गळती झाली आणि हे लोक एक एक करून काँग्रेस पक्षात गेलेले होते. त्यामध्ये भाजपचे अनेक आमदार, विद्यमान आमदार होते, ज्यांनी काँग्रेस पक्षात उमेदवारी मिळावी म्हणून भाजप सोडला. भाजप, काँग्रेस जिंकणार आहे, काँग्रेसचं बहुमत येणार आहे, काँग्रेसला लोकसभेनंतर अच्छे दिन आलेले आहेत म्हणून जे जे लोक भारतीय जनता पक्ष सोडून काँग्रेसकडे गेले, काँग्रेसकडून उमेदवारी मिळवायचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला, ते सुद्धा अशाच भूमिकेत मध्ये होते, अशाच भ्रमामध्ये होते की भाजपने 10 वर्षाच्या सत्तेनंतर कमालीची नाराजी पत्करलेली आहे लोकांची आणि त्यामुळे मतदार भाजपला पराभूत करायला आणि भाजपला सत्तेवरून खाली खेचायला हरियाणातला मतदार कमालीचा उतावळा झालेला आहे.
अशा वेळेला आपल्याला भाजपने उमेदवारी दिली तरी आपण पराभूत नक्की होणार. त्यापेक्षा काँग्रेसमध्ये गेलो तो काँग्रेसमधून परत आमदार होऊ शकतो, आम आदमी पक्षात गेलो तिकडून काहीतरी होऊ शकतं. अशा आशेवर अनेक जण हरियाणामधले भाजपवाले आपला पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले होते. त्यातल्या काही लोकांना उमेदवारी सुद्धा मिळाली. म्हणजे आज जी चर्चा महाराष्ट्रात शरद पवारांकडे भाजपमधून जाणाऱ्यांविषयी होते, तीच चर्चा महिना दीड महिना आधीपासून हरियाणामध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात चाललेल्या काय ते आयाराम गयाराम म्हणून चालली होती. पण खरोखरच जे कोणी भाजपला सोडून काँग्रेसमध्ये हरियाणा निवडणुका जिंकण्यासाठी गेले होते त्यापैकी किती निवडून आले हा एक संशोधनाचा विषय आहे. पण गमतीची गोष्ट अशी की तिथे सुद्धा भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणाऱ्यांच्या नावाने भाजपच्या नेतृत्वाने शिव्या शाप वगैरे दिले नाहीत. त्यांना जात आहेत त्यांना जाऊ दिले. किंबहुना जे काँग्रेसमध्ये गेले भाजप सोडून गेले त्यांनी जावं अशी परिस्थिती भाजपनेच हरियाणात निर्माण केली होती. कारण आता निवडणुकीचे निकाल आल्यानंतर त्या गोष्टीची चर्चा होते ज्या गोष्टीची चर्चा आधी झाली नाही. निवडणुकीच्या आधी ती चर्चा किंवा तो मुद्दा म्हणजे हरियाणात अमित शहानी वापरलेला गुजरात पॅटर्न. गुजरात पॅटर्न याचा अर्थ असा आहे मित्रांनो की 2022 मध्ये गुजरात विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जवळजवळ 100 पेक्षा अधिक आपल्या आमदारांना घरी बसवलं होतं. त्यांना उमेदवारी नाकारली होती. जे 2-2, 3-3, 4-4 टर्म आमदार म्हणून निवडून आले होते त्यांच्याविषयी त्यांच्या मतदारसंघामध्ये जो एक नाराजीचा सूर होता त्याचा परिणाम पक्षाला एकूण जनरल इलेक्शन मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपला भोगायला लागू नये म्हणून 100 पेक्षा अधिक भाजपच्या आमदारांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारलेली होती. त्यापैकी काही जण आम आदमी पक्षात गेले, त्यापैकी काही जण काँग्रेसमध्ये गेले. किंबहुना त्यांनी भाजप सोडून आपल्या विरोधी पक्षामध्ये काँग्रेसमध्ये आम आदमी पक्षामध्ये जावं यासाठीच अमित शहानी अतिशय पद्धतशीररित्या डावपेच खेळले होते. भाजप सोडून जाणारे हे गुजरात मधले 2-2, 3-3 टर्मचे आमदार होते जे काही असतील ते काँग्रेसच्या गळाला लागले नव्हते, केजरीवालच्या गळाला लागले नव्हते. त्यांच्या गळाला लागण्यासाठी त्यांनाच अमित शहानी पिटाळून लावले होते. आणि त्यामुळेच नवे चेहरे घेऊन आलेल्या भारतीय जनता पक्षाला गुजरातमध्ये 150 पेक्षा अधिक आमदार निवडून आणणं, काहीतरी 182 पैकी 152 का 56 आमदार काँग्रेसचे भाजपचे निवडून आले. नेमका तोच पॅटर्न 10 वर्षाची सत्ता भोगल्यानंतर हरियाणामध्ये अमित शहानी तिकीट वाटपाच्या वेळेला वापरला. भाजपकडे जे 40च्या आसपास आमदार होते गेल्या 10 वर्षात हळूहळू करत आपले पाय भक्कम केले हरियाणामध्ये. आपल्या भाजपने त्यानंतर भाजपने केलेली सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर यावेळच्या तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने हरियाणामध्ये जुन्या उमेदवारांना घरी बसवलं गेलं. त्यालाच गुजरात पॅटर्न म्हणतात. म्हणजेच हरियाणामध्ये अधिकाधिक नवे चेहरे विधानसभा निवडणुकीत भाजपने सादर केले आणि त्यासाठी आपल्या पक्षात नाराजी पत्करली. जुने जाणते अनुभवी नेते उमेदवार रुसून काँग्रेसकडे गेले, आम आदमी पक्षाकडे गेले तर त्यांना जाऊ दिलं, अडवलं सुद्धा नाही, रोखलं सुद्धा नाही. किंबहुना अगदी थोडक्यात सांगायचं तर जे काँग्रेसच्या गळाला लागत होते ते त्या गळाला लागावेत म्हणूनच अमित शहानी
त्यांना पक्षातून निघून जाण्याची परिस्थिती निर्माण केली. तेव्हा हे गळाला लागले, जाळ्यात आले वगैरे वगैरे जी भाषा असते ती भाषा वापरताना थोडं सावध राहिलं पाहिजे. थोडं सावध राहिलं पाहिजे की खरोखरच हे लोक, आता उदाहरणार्थ गेल्या वेळेला हर्षवर्धन पाटील पराभूत झाले, भाजपत असून सुद्धा पराभूत झाले. का झाले याचा विचार केला पाहिजे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या उमेदवाराने त्यांच्या परंपरागत इंदापूर मतदारसंघात पराभूत केलं होतं. कोल्हापूरचे घाटगे हे हसन मुश्रीफ यांच्याकडून पाठोपाठ पराभूत होत असतील आणि आज ते शरद पवारांकडे जात असतील, तर घाटगे हे भाजपवर रुसले म्हणण्यापेक्षा भाजपनेच त्यांना शरद पवारांकडे जावेत म्हणूनच पाठवलं नाही याची गॅरंटी कोणी देऊ शकतो का मित्रांनो? जो गुजरात पॅटर्न म्हटला जातो त्यामध्ये आपल्या विरोधी पक्षाच्या गळाला आपले इच्छुक किंवा उमेदवार लागू नये अशी काळजी घेतली जात नाही, तर आपल्याला नको असलेली माणसं आपल्या विरोधी पक्षाकडे मुद्दाम पाठवणं याला गुजरात पॅटर्न म्हणतात. गुजरात पॅटर्न काय, आता सुद्धा हरियाणात तेच झालं, गुजरातमध्ये झालंच होतं. तेव्हा महाराष्ट्रात शरद पवारांच्या गळाला कोणतरी लागला, उद्धव ठाकरे यांच्या जाळ्यात कोणी सापडला, काँग्रेसमध्ये कोणतरी भाजपतून गेला, याचा जो डंका पिटला जातोय त्यानंतरही भारतीय जनता पक्षाकडून नाराजी व्यक्त केली जात नाही. जे निघून गेले त्यांना शिव्याशाप दिला जात नाही, गद्दार म्हटलं जात नाही, याचं कारण समजून घेतलं पाहिजे. अशा लोकांना शरद पवार गोळा करतायत. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शरद पवार ज्यांना गोळा करतायत तो भाजपनेच पिटाळून लावलेला इच्छुक उमेदवार असेल तर नुकसान भारतीय जनता पक्षाचं होणार नाहीये. उलट अशा लोकांना शरद पवार आपल्याकडे घेत असतील तर त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला मिळू शकतो, कारण भारतीय जनता पक्ष तिथे आपला एक नवा चेहरा, नवा उमेदवार देऊन पक्षाला एक नवा फाटा फोडून, एक नवी फांदी फोडून तरोताजा करू शकत असतो. आणि म्हणून गुजरात पॅटर्न समजून घ्यावा लागतो. गुजरात पॅटर्नचा अर्थ काय होतो की शरद पवारांसारखे जे गळ टाकून बसलेले आहेत त्यांच्या गळाला आपल्याला नको असलेली माणसं लागावी म्हणून त्या दिशेने त्या लोकांना ढकलणं म्हणजे गुजरात पॅटर्न असतो. ज्याचा एक मोठा फायदा हरियाणाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला झाला आणि नाकर्ते निकामी उमेदवार किंवा इच्छुक हे काँग्रेसकडे पाठवून काँग्रेसचं नुकसान करण्याचा डावपेच अमित शहानी हरियाणामध्ये यशस्वी करून दाखवला. ही बाब मित्रांनो गंभीरपणे समजून घेतली पाहिजे, लक्षात घेतली पाहिजे. पण आपल्याकडच्या पत्रकारितेची एक खासियत आहे, शरद पवारांनी उजव्या हाताने डोकं खाजवलं की डाव्या हाताने डोकं खाजवलं यात सुद्धा शरद पवारांचा धूर्तपणा शोधणं म्हणजे राजकीय विश्लेषण असं बोलायची एक शैली आणि फॅशन आहे. त्यामुळे शरद पवारांची खेळी, शरद पवारांचा गेम हे शब्द एक पत्रकारितेचे एक सामान्य शब्द झालेत, शब्दकोशातले शब्द झालेले आहेत. आणि म्हणूनच गुजरात पॅटर्न समजून घेण्यापेक्षा शरद पवारांची खेळी समजावण्याचं कौतुक सातत्याने चालू असतं. गेले महिना दीड महिना आपण तेच ऐकतोय. हर्षवर्धन पाटील, घाटगे, आणखीन कोण कुठचे असतील, तिथे अडकून पडलेले खडसे असतील, हे सगळे आता खडसेंसारखा एक जुना जाणता माणूस भारतीय जनता पक्षात येण्यासाठी उंबरठ्यावर येऊन गेले 3-4 महिने बसलाय, पण त्याला अजूनही भाजपमध्ये प्रवेश मिळू शकलेला नाही. पण अशी कोण माणसं असतील तर त्यांना शरद पवार गळ टाकून पकडायला बघतायत आणि त्यांना गडाच्या दिशेने पाठवायचं काम जर देवेंद्र फडणवीस करत असतील तर त्याकडे बारकाईने बघितलं पाहिजे. हर्षवर्धन पाटील
आपल्या बळावर निवडून येऊ शकत असतील तर शरद पवारांकडे जाऊन फायदा आहे. अन्यथा त्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांच्या उमेदवारांनी दत्ता भरणेंनी पाडून दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच हर्षवर्धन पाटील यांना भाजपच्या वळचणीला यावं लागलं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये येऊन आमदार झालेले, मंत्री झालेले अनेक लोक दाखवता येतील. ते जेव्हा आणले गेले तेव्हा त्यांच्याकडे पोटेन्शियल होतं, त्याचा भाजपला फायदा झाला आणि भाजप हा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यात आपले पाय घट्ट रोवून उभा राहिला आणि त्यातून आज भाजप हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष झालेला आहे. अशा भाजपमधून काही नको असलेली मंडळी जर काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार असतील तर भाजपला हवंच आहे. आणि त्यामुळे भाजपला हवं असलेलं काही जो कोणी करत असेल तो भाजपच्या विरुद्ध डाव खेळतो असं म्हणता येत नाही. तो भाजपला हवा असलेला डावपेच खेळण्याला हातभार लावतो असं म्हणता येईल. आणि म्हणून विधानसभा निवडणुका दार ठोठावत असताना शरद पवार ज्या प्रकारे आपल्या पक्षाकडे मोठे नेते उरले नाहीत तर त्यांच्या जागी पर्यायी स्थानिक नेतृत्व उभं करायला धडपडत आहेत, त्यावेळेला हर्षवर्धन पाटील किंवा घाटगे वगैरे इत्यादिकांना गोळ करत असताना पवारांना भाजपकडून ही जी रसद पुरवण्याची पावलं उचलली गेली आहेत तो मला गुजरात पॅटर्न वाटतो. गुजरात पॅटर्न वाटतो. म्हणजे त्यांना भाजप तिकीट देऊ शकणार नाहीये. कदाचित त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये भाजपला युती म्हणून ती जागा मागता येणार नसेल तर असा माणूस शरद पवारांच्या गटात आणि पक्षात गेला तर भाजपला सुंठी वाचून खोकला गेलं असंच म्हणता येईल. आणि तोच तो गुजरात पॅटर्न नसतो. आपल्याला फायदा नसलेला एखादी महागाची वस्तू देखील तुमच्या घरात असते पण तिचा उपयोग नसतो, त्यामुळे तिची बाजारात किंमत किती आहे याचा विचार करून चालत नाही. आपल्या घरातली अडगळ जाणं आणि भंगारवाल्याकडून त्याची अधिकाधिक किंमत आपल्याला मिळणं याला व्यवहार म्हणतात. तो भंगारवाला तीच वस्तू नेऊन अधिक किमतीत विकूही शकतो, पण आपल्या घरातली अडगळ गेली याच्यावर आपण समाधान मानतो. नेमकी तीच परिस्थिती किंवा त्यालाच गुजरात पॅटर्न म्हणतात. भाजपला आपल्या पक्षातली अडगळ संपवायची असेल आणि ती जर कुठला भंगारवाला घ्यायला तयार असेल तर कधी कधी आपण घरातली अडगळ कचरा म्हणून भंगारवाल्याला अशीच देऊन टाकतो, पैसे नको तू घेऊन जा, कारण माझ्या घरात ही वस्तू ठेवायला जागा सुद्धा नाही, ही समस्या असते. आणि त्यालाच मित्रांनो गुजरात पॅटर्न म्हणतात. त्याच गुजरात पॅटर्नने हरियाणामध्ये अमित शहाना चमत्कार घडवायला मदत केलेली आहे. हरियाणामध्ये जवळजवळ 89 उमेदवार उभे करताना 50 पेक्षा 60 पेक्षा अधिक नवे कोरे उमेदवार देण्यात आले आणि ते नवे कोरे उमेदवार देताना आपले असलेले 2-3 टर्म विधानसभा जिंकणारे उमेदवार सुद्धा अमित शहानी घरी बसवले. पक्ष सोडून जात आहे तर जा म्हटलं आणि मोठ्या संख्येने नवे उमेदवार निवडून आणले. याला डावपेच म्हणतात. पण दुसऱ्या कोणी केला तो डावपेच नसतो, कारण शरद पवार हा महाराष्ट्रातला एकमेव धूर्त माणूस आहे. त्यामुळे पवारांसारखाच किंवा पवारांपेक्षा अधिक चांगला धूर्तपणा डावपेच फडणवीसांनी खेळला किंवा अमित शहानी खेळला. लक्षात ठेवा गेले काही दिवस हरियाणाची निवडणूक उमेदवारी वाटून झाल्यानंतर मार्गी लागली, त्यानंतर अमित शहा यांच्या महाराष्ट्रातल्या फेऱ्या अचानक वाढलेल्या आहेत. तेव्हा एक एक जिल्हा एक एक महानगर यातले जे अडगडीसारखे झालेले इच्छुक आणि आमदार आहेत त्यांना कुठल्या कुठल्या पक्षात पाठवता येईल
आपल्या पक्षातून बाहेर जाण्यासाठी कसं प्रवृत्त करता येईल हाच डावपेच खेळण्यासाठी अमित शहा वारंवार महाराष्ट्रात येत नाहीत असं कोणी मला ठामपणे सांगू शकेल का? हरियाणात राबवलेला आणि गुजरातमध्ये आणि हरियाणात यशस्वी केलेला गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात सुद्धा येत्या महिन्याभरात राबवण्याच्या तयारीला अमित शहा आधीपासून लागलेले आहेत. आणि अमित शहा इथे येऊन काय करतात याचा शोध घेण्यापेक्षा आणि अमित शहा फडणवीसांमध्ये नेमकी काय खलबत चालली आहे याचा वेध घेण्यापेक्षा शरद पवारांचा धूर्तपणा, त्यांनी टाकलेले गळ दाखवण्यात रममाण झालेल्या राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांना गुजरात पॅटर्न समजलेलाच नाही, कारण त्याची हरियाणातली आवृत्ती ही त्यांना अजून समजून घ्यावीशी वाटत नाही. पण एक गोष्ट साफ आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये जो गुजरात पॅटर्न हरियाणाच्या नंतर राबवायला बघतायत त्याला एक प्रकारे शरद पवार मोठा हातभार लावतात, हे सत्य आहे आणि ते आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. अर्थात नाही स्वीकारलं म्हणून परिणाम बदलत नाहीत, ना हरियाणात बदलले ना महाराष्ट्रात बदललं. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.